नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश सावंतांच्या दुनिया आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आणि तुम्ही बघत आहात एक नवीन व्हिडिओ. तर आज आपण बनवणार आहोत करवंदांपासून काहीतरी स्पेशल. तर दादा गावी गेलेले होते पूजेसाठी, वहिनीच्या गावी पूजा होती, त्यासाठी ते राजापूर येथे देवी असं या गावी गेलेले होते. तर त्यांनी मस्तपैकी करवंद आणलेले आहेत, हिरवी करवंद आहेत. तर त्याच्यापासून आपण नवीन नवीन रेसिपी आज बनवणार आहोत. आता सर्वात पहिली जी आज बनवणार आहेत आपण ती होणार आहे करवंदाचं काय बनवणार आहे, किरमाट. करवंदाचा किरमट म्हणजे ते काय असतं की करवंद आपण बारीक चिरणार आणि त्याला मीठ मसाला लावून लोणच्या टाईप खाणार. लोणच्या टाईपच बनवतात आणि असंच खायला खूप छान लागतं. आणि ते म्हणजे आम्ही शाळेत असताना पण आम्ही बनवायची, शाळेत जाताना येताना, आणि ते खायचं असंच आम्ही खायचं, खूप छान लागतं. असं तुम्ही पण बघा, करून खावा. ताई आता इथे भाकऱ्या भाजत आहे आणि इथे बघू शकता इथे करवंद ठेवलेले आहेत. तर मी आता थोड्याच वेळात करवंद स्वच्छ धुवून घेतो. थोडीशी करवंदाची आज आपण बनवणार आहोत, कारण आम्ही माणसं फक्त आता 4 जण आहेत. दादा गेलेला आहे पुण्याला. तर आता आपण बनवणार आहोत करवंदाचं खिरमट आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या पण विविध रेसिपीज, आता 2-3 रेसिपी बनवायचा विचार आहे आपला. बघा सक्सेसफुल होतो की नाही ते. असेल सक्सेसफुल होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आता आपण या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आता तुम्ही बघणार आहोत करवंदाचं खिरमट. तर आता आपण स्वच्छ पहिली करवंद धुवून घेऊया. बघू शकता हिरवीगार मस्त करवंद आणलेले आहेत. राजापूर गावची शान आपल्याला पाठवलेली आहे. बघू शकता दादाने आणि वहिनीच्या आईने स्पेशली गावावरनं निघायच्या वेळेला जस्ट त्यांनी लगेच काढली. मी तुम्हाला थोड्याशा आता क्लिप इथे पुढे शो करेन. त्यांनी गावावरनं काहीतरी शूट केलेले होते, त्या क्लिप्स आहेत. तर आता आपण करवंद सर्वप्रथम स्वच्छ धुवून घेऊया आणि नंतरला त्यांना कापून घेऊया. तर मित्रांनो आता बघू शकता आपण करवंद इथे स्वच्छपैकी धुवून घेतलेले आहेत. बघू शकता मित्रांनो आता आपण इथे करवंद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि भरपूर करवंद आता मी थोडी थोडी इथे कापून घेणार आहे. तर कापायची कशी ते आपल्याला आई आता दाखवेलच. तर कशी कट मारायची दाखव मला. कशी पण कापली तर चालतं. गोल गोल कापायचे. एकाचे 4 भाग कर. अच्छा, म्हणजे कसे पण कट मारायचे ना. दे ठीक आहे. मला कसं सुरीने नाही जमत ना, वेळी आईने ब्लेडने, शाळेमध्ये असताना ब्लेडमध्ये ब्लेडने कापलेलं आहे, त्याच्यामुळे तिला तसं जमतंय. शाळेमध्ये असताना तुम्ही ब्लेडने कापायचे. आम्ही वाटेतच बनवायची मटारी. मग शाळेत जायचं गपचूप, चोरून आम्ही आणायचं घरातून गूळ वगैरे, तेल, गूळ, मीठ, मसाला. आणि शाळेत जायच्या अगोदर आम्ही सगळं तयार करून खाऊन आम्ही मग शाळेत जायच्या. लेट झालं तर सांगायचं, काय पण बहाणा सांगायचा. अशी आम्ही करायची शाळेमध्ये. बघा बघा, जर यांच्या शाळेतले शिक्षक बघत असाल तर बघा, अशी पोरं होती तुमची शाळेतली. गावी मजा होती ना पण शाळेमध्ये. तुम्ही कैरी पण हे करायचे ना. कैरीचं पण आम्ही लोणचं बनवायचं, करवंदाचं बनवायचं. करवंद काढायची, जरा घरातून लवकर निघायचं, झाडाची करवंद काढायची. मीठ एकाने मीठ आम्ही मैत्रिणी ग्रुप असायचा आमचा ना. मग एकाने कोण मीठ घेऊन जाणार, तर कोण मसाला आणायचा, कोणी तेल आणायचं, तर कोणी गूळ आणायचं. असं आम्ही घरातनंच जे वस्तू असतील त्या घेऊन यायचं, विकत काय नाही. आणि प्रत्येकाने मग आम्ही एका जागेवर एका पेपरावर ह्याचं सायल्याचं पान असतं ना, त्याच्यावरती म्हणजे सायल्याचं नाही, ह्याचं असं कुड्याच्या पानावरती, कुड्याचं पान किंवा कसलं असं म्हणजे चांगलं पान, पानांवरती आम्ही करायची. कुड्याचं पान खायचं तर माकाच माहित नाही. आणि त्या पानावरती आम्ही बनवायची आणि खाऊन मग आम्ही शाळेत जायची. कोणाला माहिती पण नसायचं, घरातल्या लोकांना पण माहिती नसायचं की काय आम्ही घरातून काय काय पळवलं चोरून ते. आणि ते ॲडव्हेंचर म्हणजे शाळेचे दिवस ते भारी होते, खूप छान असायचे तेव्हाचे दिवस. आताचे कसले, आता काय नाही ना, आता काय सोय नाही. आता कसले असं कापशील ना. हो कापते मी आता. पुढे कापून घेते, हे सगळे कापून घे. तर मित्रांनो आता तुम्ही जसं की आईने सांगितलेलं बघितलं की ते शाळेमध्ये असताना खूप मजा केलेली आहे त्यांनी सुद्धा. आता काय, आता एवढी शाळेमध्ये तेवढी सोय राहिलेली नाही. आणि हे सगळं करवंद हे आपले गावचं रानमेवा आहे. रानमेवा, कोकणातला रानमेवा करवंद. परत दुसरा अजून काय नाही, काय आपले हे फणसाचे गरे झाले आणि अनेक अशा भाज्या आहेत ज्या तुम्ही कोकणातून आणून जे खाऊ शकता. फळं आहेत जी कोकणामध्ये भेटतात आणि ती मजा वेगळीच असते. तर आता मी हे कटिंग करून घेतो आणि मग त्यानंतर तुम्हाला मीठ मसाला लावायला भेटतो. तर मित्रांनो बघू शकता आता आपण इथे एका ताटामध्ये आपण घेत आहोत. तुम्हाला डिंक थोडा लागेल, काय विषय नाही.
डिंकला इग्नोर करा. हाताला चिकटतात बघा कसे. तर त्याच्यामध्ये आम्ही मीठ टाकणार आहोत. चवीनुसार पहिलं मीठ बघू शकता. मीठ वाह. टाकू. आता काय टाका त्यामध्ये? मीठ टाकलं, हलवलायचं मीठ. मिक्स करू. हा मिक्स कर. मीठ सर्वप्रथम असं मिक्स करून घ्यायचं सगळीकडे, मीठ चांगलं लागून द्यायला. आता आपण टाकत आहोत आपला मालवणी मिक्स मसाला, कलरसाठी आणि तिखटपणासाठी. जास्त तिखटपणा नको. बघू शकता एकदम मस्त मसालेदार असं दिसतं आतच. आणि असं व्यवस्थित लावून घ्यायचं सगळीकडे. ठीक आहे. गूळ. आता आपण यामध्ये गूळ टाकत आहोत. बघू शकता. कोणतं गूळ आहे? काळं गूळ ना? काळं गूळ थोडं चांगलं असतं तुमच्या तब्येतीसाठी पण. तर काळं गूळ वापरा ह्याच्यामध्ये, मस्त लागेल. चवीला एकदम चविष्ट असं लागतं. जेवणासोबत तुम्हाला भाजी नसेल किंवा भाजी असेल तरी सुद्धा मला लोणचं खायचं तर हे लोणच्याप्रमाणे होतं. बस झालं. खाऊन बघा, बनवून बघा. चांगलं मिक्स कर. आता व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला. आणि थोडंसं आपण तेल टाकायचं. थोडंसं खोबरेल तेल बघू शकता. ते मिश्रण व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचं आपल्याला बस. आणि याला बघू शकता एक मस्तच वेगळाच असा रंग सुटलेला आहे आणि सुगंधसुद्धा चांगला दरवळतो. आणि गोड, आंबट आणि तिखट अशी ही बनवून बघा, खाऊन बघा. चविष्ट अशी रेसिपी आहे. तुम्हाला कळणार नाही, खाल्ल्याशिवाय कळणार नाही. बरोबर. आता आम्ही हे बनवून ठेवणार आणि मग 2-3 दिवस मस्त चवीने खाणार. तर मित्रांनो, इथे बघू शकता आपलं करवंदाचं हिरमीट तयार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि अशाच आपल्या नवीन नवीन रेसिपी येत राहतील. आता करवंदाचं आपण उद्या परवा काय बनवू ते तुम्हाला लवकरच आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करायला भेटेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉन दाबणं गरजेचं आहे. तर ते नक्कीच दाबा आणि आपल्याला सपोर्ट करा. भेटूया.